सगळ्यांना नमस्कार। आज जी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार उपस्थित आहात। मी आपलं या ठिकाणी प्रथमतः सहर्ष असं स्वागत करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून आगामी हिंदू धर्माचा पवित्र सण हा दिवाळी आहे। या दिवाळीच्या मनापासून सर्व आंबेगाव तालुक्यातील आम जनतेला मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा काल परवा शिवसेनेने जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमधील काही मुद्दे, उदाहरणार्थ युतीविषयी मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जे महाराचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं जे भाषण झालं त्या भाषणाचा जो गैरअर्थ घेतला त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेने असं सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, परंतु राज्यामध्ये महायुती निर्णय घेतील आणि देवेंद्रजी फडणवीस हे भाजपचा निर्णय घेतील आणि सरासरी हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन युती व्हावी की न व्हावी हे या वरची लोक ठरवत असतात, आम्ही ठरवणार नाही। तर मला असं वाटतं की 100% युती व्हावी ही आमची इच्छा आहे। कारण जर लोकसभेला युती होते, विधानसभेला युती होते, तर खाली जे कार्यकर्ते लढतात त्यांनी सुद्धा युतीमध्ये लढावं असं आमचं तर वैयक्तिक मत आहे। आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की स्वबळावर वगैरे लढण्यापेक्षा युतीमध्ये लढण्याची आमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहील, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट की जे त्यांनी वारंवार तुम्ही प्रश्न विचारले, त्यांनी सांगितलं की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आम्हाला कौरव म्हटलं। जर आपण कौरव ह्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आपण संपूर्ण भाषण जर ऐकलं तर आपल्याला शब्दशः अर्थ त्यांनी कशा पद्धतीचा घेतला मला माहित नाही। जर आता पाहिलं तर दोन आघाड्या आहेत, एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि विरोधी पक्षामध्ये उद्धव साहेबांची शिवसेना आहे, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे। आता जर हे तीन पक्ष विरोधात आहे आणि दादा बोलताना कौरव वगैरे म्हटले तर ते कौरव म्हटल्यानंतर शिंदे सेनेला किंवा ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना वाईट वाटायचं कारणच नाही, कारण ते तर आमच्या युतीतला भाग आहे, त्याच्यामुळे त्यांना म्हणायचा काही अर्थही नव्हता। आणि तुम्ही जर ऐकलं मोबाईलवर तर त्या पद्धतीनं ते नव्हतं आणि ते ज्या पद्धतीने बोलत होते पत्रकार परिषद शिवाजीराव फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा, त्यावेळेस अजितदादांनी त्यावेळेस सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीकडे जाणार आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब या तिघांमध्ये निर्णय होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेस आले आणि त्यांनी त्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी घेतलं। आता त्यांनी अनेक आरोप केलेत की राष्ट्रवादीमय झाले वगैरे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्या ठिकाणी 100% आहे। आणि आजही तुम्ही जर पाहिलं जनता दरबार शिवाजीराव आढळराव पाटलांचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये शिवसैनिक येतात, सगळेच लोक येतात, पण त्याच्यामध्ये शिवसैनिक बहुतांशी येतात कारण अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत, एकमेकाचं प्रेम आहे आणि हे प्रेम इकडे तिकडे होऊन प्रेम कमी होईल असं आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। आजही शिवाजी आढळराव पाटील जसं 15-20 वर्ष शिवसैनिकांवर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम आजही शिवाजीराव आढळराव पाटील शिवसैनिकांवर करतात आणि ते जर तुम्हाला सगळ्यांना पाहायचं असेल किंवा तालुक्यातील लोकांना पाहायचं असेल तर तुम्ही 100% लांडेवाडीच्या जनता दरबारात दर रविवारी या। कमीत कमी 70% शिवसेनेची लोक त्या ठिकाणी आपली गार घेतात। हाही प्रश्न मला आहे, कारण जर तुम्ही भाषण व्यवस्थित ऐकलं तर शिंदे सेनेला म्हणजे ज्यांनी पत्रकार त्यांना कौरव म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण ते तर आमच्या बरोबर आहेत। आमची अजूनही इच्छा आहे की त्यांच्याबरोबर युती व्हावी, त्याच्यामुळे त्यांनी दादांबद्दल गैरसमज करून शिवसैनिकांबद्दल करून देण्यामध्ये कसल्याही पद्धतीचा अर्थ नाही। आम्हाला माहीत आहे की शिवसेनेमुळेच दादा त्यावेळेस खासदार 3 वेळा झाले किंवा त्यांना वैभव प्राप्त झालं, परंतु दादांच्या आधी सुद्धा अनेक लोक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभी राहिली होती, दोघांचा एकमेकांना मदत होत होती आणि असं बाय हार्टली नातं आहे। त्याच्यामुळं असा गैरसमज शिवसैनिकांनी सुद्धा करू नये। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो, हा जो काही निर्णय झाला तो वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा निर्णय झालेला आहे। आजही महायुती टिकावी, महायुतीचे सगळे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने राहावेत अशी दादांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनेच ते काम करतात। त्यांनी असा अर्थ कोणत्याही शब्दाचा अनर्थ करून लोकांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मन दुभंगण्याचा
प्रयत्न त्या ठिकाणी करू नये एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचं आहे. दादा आजही शिवसैनिकांवर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम करतायत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रेम करतात. दादांची सुद्धा इच्छा आहे की सगळ्यांनी महायुतीमध्ये लढावं. धन्यवाद. हा प्रत्येकाला विरोधक जे असतील त्यांना मी म्हटलं पण विरोधक तर शिंदे सेना नाहीच आहे. विरोधात पण उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, मग त्या शिवसैनिकांना कौरव म्हटलं असं म्हणायचं. आता बघा, जो माणूस स्वतःकडे वरून घेत असेल, ज्यांना वाटत असेल शिवाजीराव पाटील विरोधात, ते त्यांना वाटेल, पण मला वाटत नाही का शिवसैनिकांना दादा कौरव म्हटलेत म्हणून. आणि एक शब्द एका शब्दाचं लावून धरतात, पण अनेक शब्द त्याच्या पाठीमागचं पहा, पुढचं पहा, की त्यांनी वैयक्तिक कोणावर टीका केलीच नाही. त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलं की दादांच्या राजकारणामुळे लाखनगावचे शिवसैनिकांना गुन्हे दाखल झाले. ते शिवसैनिक कोर्टात फेरे मारतात, मात्र दादा राष्ट्रवादीत गेले आणि त्यांचा कोणताच म्हणजे विचार करत नाही. तुम्ही लाखनगावच्या शिवसैनिकांकडून तुम्ही सगळे चॅनलवाले जा आणि त्यांना विचारा, लाखनगावच्या शिवसैनिकांना तुम्हाला आज पण मदत कोण करते. म्हणून मी मदत करतो, अरुण भाऊ मदत करतात, आणि ज्या वेळेस त्यांच्यावर प्रसंग आला त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आजही दादाच उभे राहिले. त्याच्यामुळं लाखनगावच्या शिवसैनिकांच्या प्रत्येक सुखात दुःखात आज ते दादाच आहेत, ते अजून पण दादाकडे येतात जातात. काय त्याचं म्हणजे राजकीय वरिष्ठ पातळीवर निर्णय त्याच्यावर वरिष्ठ पातळीवर जर निर्णय आला तरी मात्र खाली युती होणार. होय, बघा आमची 100% इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे, कारण नुसत्या मोठ्या मोठ्या निवडणुका युतीत लढण्यात अर्थ नाही, तर खालच्या निवडणुका सुद्धा युतीत लढल्या पाहिजे, कार्यकर्ते सुद्धा एकत्र राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि समजा वरिष्ठांनी काही निर्णय देतील त्या पद्धतीने करूच, पण आमची युतीची भूमिका आहे. येथील नेत्यांची नाही भूमिका. तुम्ही सांगा, शिवाजी आढळराव पाटलांना इथल्या नेत्यांनी आम्ही जायला सांगितलं का राष्ट्रवादीमध्ये, किंवा वळसे पाटलांना त्यांना आम्ही घ्यायला, जे वरिष्ठ लोक ठरवतात तोच निर्णय खाली अंमलात येतो. त्याच्या वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने निर्णय हा घ्यायला लागतो राजकारणामध्ये. शिवाजीराव आढळराव पाटलांवर प्रचंड प्रेम आहे, नाही असं काही नाही. अजून पण दादा जातात, लोकांची कामं शिंदे साहेबांकडे जाऊन करतात. दादांबद्दल त्यांचं वाईट मत नाही, त्यांचं त्यांच्याबद्दल वाईट मत नाही. शेवटी राजकारण करायचं कशासाठी? लोकांच्या हितासाठीच करायचं. मग ते हिताचं काम शिंदे साहेब पण करतात आणि दादा पण करतात, त्याच्यामुळे एकमेकाबद्दल त्यांचे चांगलेच संबंध आहेत. दादा शिंदेच्या शिवसेनेत जाते. हे बघा, दादा शिंदेच्या आता दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. चांगले प्रेमाचे संबंध आहेत. नाही बघा, राजकारणामध्ये प्रेमाचे संबंध का असावे नाही. आता तुम्हाला अजित चव्हाणांनी तुम्हाला उत्तरं दिली, दादांबद्दल बोलले. अजित चव्हाण माझा मित्र आहे, राजकारणात सुद्धा मैत्री असू शकते, असं काय नाही. छान जोडे मारले जातात, म्हणजे त्यांना कुठेतरी आवड जाते, त्यांची उपासून टीका केली जाते. अक्षरशः त्यांच्या काही नेत्यांना तुम्ही जनावर म्हणून, जसं काही बैलगाडी खाली जनावर चाललं म्हणजे ते जनावर बैलगाडी हाकल अशी इथपर्यंत टीका झाल्या, योग्य वाटतं. आणि एवढं सगळं होऊनही तुम्हाला असं वाटतं का त्यांनी तुमच्यासोबत यावं? नाही बघा, मी तुम्हाला परत सांगतो की ते युती होणं युती न होणं त्यांनी हे आमच्या हातात नाही आहे. आम्हाला तर इच्छा आहे, कार्यकर्ता म्हणून मला इच्छा आहे की सगळ्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र राहायला पाहिजे, कारण महायुतीचं सरकार आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. माझी पण इच्छा आहे आणि त्यांनी पण यावं, दिलीप वळसे पाटलांकडे साहेबांकडे यावं, दादांकडे यावं, आणि आल्यानंतर कामं नाही झाली तर बोलावं. नुसतं पत्रकार, आता समजा मी कितीही बोललो त्यांच्यावर टीका केली, पत्रकार परिषदेत टीका करून काय उपयोग आहे? समोर आलं काम नाही झालं तर ठीक आहे, त्यांनी आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष केलंय, मला माझ्याकडे या, मी सांगतो त्यांना का आपण यांची काय कामं आहे, त्यांची कामाची ते सांगावी, आपण कामं करू, काय अडचण नाही. आम्ही खूप दिवस एकत्र काम केले, आज मी त्यांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा, मी त्यांची कामं करायला मदत केली. नाही माहिती नाही, आता मी सांगतो काय जुनं झालं असेल ते झालं असेल, आपण महायुती म्हणून मी त्यांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र काम करू. माझी अवहेलना वगैरे त्यांची काही झाली नाही. माझी त्यांना तुमच्याद्वारे विनंती आहे की राज्यामध्ये जर वरिष्ठ लोक एकत्र आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र आहेत, एकनाथ शिंदे साहेब एकत्र आहेत आणि अजितदादा एकत्र आहेत, तर आपण सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकत्र काम करू, तालुक्याचा विकास करू, लोकांची कामं करू, एकत्र या, आपण एकत्र निवडणुका लढू, काही हरकत नाही. हीच माझी त्यांना विनंती असेल. असं नाही सांगू शकत. वाटा कसा हा सगळ्याच मतदारांनी मतदान केलं, तर महायुतीच्या सगळ्याच लोकांनी मतदान केले. वाट्याचा वगैरे काही प्रश्न नाही, सगळे सारखे आहेत. असं काही वाटा टक्केवारीत वाटा कसा काय सांगू शकतो? लोकशाहीत गुप्त मतदान पद्धती
पण सगळ्यांचाच वाटा आहे, त्यामध्ये शिवसैनिकांचा वाटा आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा वाटा आहे, राष्ट्रवादीचा वाटा आहे, सगळ्यांचाच वाटा आहे. असं आहे की वळसे पाटलांच्या विजयामध्ये शिवसेनेची किती मतं असते? आणि असं नाही सांगू शकत किती मतं असतील. आता असं त्यांचा पारंपरिक मतदार जो आहे 50-60 हजार मतदान आहे आंबेगाव तालुक्यामध्ये, त्याच्यातले किती मतदान आला असेल? मी काय असा राजकीय विश्लेषक नाहीये त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, पण सगळ्यांचा वाटा आहे. सगळ्यांनी वळसे पाटलांच्या विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेत. सगळ्यांचे जाहीर आभार.